हॅलो, बऱ्याचदा असं होतं मार्केटमधून बीट तर खूप आवडीने घेऊन येतो आपण, पण 8 ते 10 दिवसानंतर फ्रीजमध्ये बघितलं की अक्षरशः सुकून गेलेलं असतं ते, किंवा काही काही जणांना बीटची टेस्ट बिलकुलच आवडत नाही. आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी पटकन होणारी आहे. छोटासा बीट घेतलेला आहे आणि तो चॉप करून घेतला आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 पानं आपल्याला पुदिनाची टाकायचे आणि त्यानंतर थोडंसं अद्रक टाकायचं, 1 ते 2 तुकडे अगदी छोटेसे. त्यानंतर अर्धा लिंबू पिळून टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये करत असाल तर पेशन्स ठेवून 3 ते 4 वेळा व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि ग्राइंड केल्यानंतर खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्यात, त्याच्यामुळे त्याचे फ्लेवर्स अजून भारी होतात. व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, कारण जर तुम्हाला बीट बिलकुल आवडत नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच ट्राय करत असाल तर चहाच्या गाळणीमधून छानपैकी तो गाळून घ्यायचा पूर्ण ज्यूस. आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला ब्लॅक पेपर पावडर, रोस्टेड जिरा पावडर आणि सेंधा मीठ थोडंसंच टाकायचं. पण या तीनही गोष्टींमुळे ह्या बीटच्या ज्यूसचा इतका छान फ्लेवर येतो की ज्याला बीट बिलकुल आवडत नाही ना, तो सुद्धा पुन्हा पुन्हा हा ज्यूस ट्राय करेल. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा. इतका छान हा ज्यूस आहे आणि खरंच हेल्थसाठी तर खूपच चांगला आहे. ह्या ज्यूसला अजून छान फ्लेवर देण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा आवळासुद्धा टाकू शकता. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.